नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत आणि तुळजापूर शहरामध्ये येण्याचं कारण असं आहे की स्थायिक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 4 कोटी रुपये देऊन काही जागा उपलब्ध करून दिलेली आहे। ती जागा आपण या ठिकाणी दाखवणार आहात। या ठिकाणी सुंदर असं कंपाऊंड बांधलेलं आहे आणि उर्वरित कार्य जे काम आहे ते होण्याच्या मार्गावर आहे। तर ते आपण पाहूया कंपाऊंड कशा पद्धतीने बांधलंय। तर हे या ठिकाणी 2002-3 ला या ठिकाणी मी स्वतः टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रभाकर लोंढे आणि आमचे तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष विजय क्षीरसागर आणि पिटू गंगणे आणि हरीश पेंटर अशा 4 जणांनी या ठिकाणी बोर्ड लावला आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी ही जागा द्यावी अशी मागणी केली। पुढील कार्य पिटू गंगणेने केलं। हे जागा उपलब्ध करून देण्यासाठी बरेचसे कार्य त्यांचं या कामामध्ये आहे। त्यांच्यासोबत किशोरजी साठे नावाचे मातंग समाजाचे नगरसेवक यांनी पुढील कार्य सुरुवात केलं आणि हे सगळेचे सगळं कंपाऊंड आता सध्या बांधून घेतलेलं आहे। हे पूर्ण कंपाऊंड हे आता निवेदित जागा झाली। अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी 4 कोटी रुपये दिलेले कळतात आणि आता किती काम झालंय हे फक्त कंपाऊंड पर्यंत झालंय। पण काही असो, अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी ही जागा नियोजित झाली आणि ताब्यात आली। 4 कोटी रुपयाचं निवेदन या जागेसाठी स्मारकासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव ते रसियापर्यंत जाणारा जो प्रवास आहे त्याचे सर्वचे सर्व कार्य, लिखित पुस्तकं, लिखित कादंबऱ्या आणि केलेलं कार्य या स्मारकाच्या माध्यमातून तमाम जनतेसाठी एक ऐतिहासिक ठेवा म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता काही दिवसामध्ये 1.5 कोटी रुपये अजून मंजूर झालेत, अजून आपल्या हातात पडले नाहीत। तात्काळ ते हातात पडतील आणि या कार्याला सुरुवात होईल असं किशोर साठे या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। ते माजी नगरसेवक आहेत। तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये हे काम कशा पद्धतीने होणार आहे। पण एक मात्र खंत आहे की राणा जगजितसिंह पाटील आमदार यांनी या ठिकाणी 4 कोटी रुपये दिले आणि एवढी जागा दिली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी धाराशिवमध्ये 1 एकर जागा दिली आणि फक्त 1 कोटी रुपये दिले। त्या ठिकाणी 5 कोटी, इथं 4 कोटी, तर ते शहराचं ठिकाण म्हणून 5 कोटी रुपये देण्यात यावे आणि अण्णाभाऊ साठे स्मारकाची शासकीय दूध डेअरीतली जागा अशा पद्धतीने ॲक्वायर करून भिंत बांधून ते लगेच तात्काळ कामाला सुरुवात करावी अशा पद्धतीची मागणी जिल्ह्यातील मातंग समाज बांधवाची आहे। तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी 4 ऑगस्ट 2024 ला जो दिलेला शब्द होता तो शब्द धाराशिवच्या अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी ते पूर्ण करतील का? आता 1 वर्ष झाले, अजून कसल्याही प्रकारचं काम धाराशिव शहरातल्या अण्णाभाऊ साठे स्मारकाचं चालू झालं नाही। पण तुळजापूरमध्ये अण्णाभाऊ साठे स्मारकाचं काम बऱ्यापैकी सुरुवात झालेलं आहे। ते कधी आणि केव्हा पूर्ण होईल याकडे आता जिल्ह्यातील मातंग समाज बांधवाचं लक्ष आहे। तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये राणा जगजितसिंह पाटील कशा पद्धतीने हे दिलेले शब्द पूर्ण करतील ते येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा
आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुळजापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.